आपल्या लेडीज मध्ये ना एक प्रॉब्लेम कॉमन झालेला आहे आणि तो खूप जणांना खूप लेडीजला असतो। तुमचं जर थोडं जरी वजन वाढलंय ना आता किंवा तुम्ही 40 ओलांडले की तुम्हाला दोन प्रॉब्लेम चालू होतात, पीसीओडी आणि पीसीओएस। तर हे दोन प्रॉब्लेम आहेत ना, आपण कितीही मेडिसिन खाल्ले तरी तेवढ्या पुरता त्याचा फरक जाणवतो, पण डॉक्टर देखील सजेस्ट करतात की तुम्हाला योगा करावा लागेल तेव्हाच तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तर फक्त मी असे 3 आसन दाखवणार आहे ना तुम्हाला, आणि इतके सोपे आहेत ना, सहज तुम्ही करू शकता। तुमचा किती वेट असू द्या किंवा तुम्हाला कितीही प्रॉब्लेम असू द्या ना, त्या प्रॉब्लेम मध्येही तुम्ही हे आसन करू शकता आणि एका महिन्यामध्ये ना इतका चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल की तुम्ही कमेंट कराल की हा मॅडम ह्या आसननी आम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटलेला आहे, आम्हाला आता औषधी गोळ्या घ्यायचं कामच पडतच नाही। तुम्ही हे कमेंट करणार मला। इतके सोपे आसन आहेत की तुम्ही करू शकता आणि हे करायलाच पाहिजे। जर तुम्हाला जर पीसीओडी पीसीओएसचा प्रॉब्लेम आहे ना, तर तुम्ही हे योगासन करायचेच आहेत, तेव्हाच तुम्हाला फरक जाणवेल। कारण की मेडिसिन आपण किती खाणार आहे, खाऊन खाऊन किती खर्च करू शकतो किंवा किती खाणार आपल्या बॉडीसाठी आपल्या हेल्थसाठी, ते तर चांगलं नाहीच आहे। त्यापेक्षा तुम्ही 1 महिना अशा पद्धतीने 3 योगासन आहेत हे डेली करायचे। सकाळी उठल्याबरोबर उठतानाच तुम्हाला हे 10 ते 15 मिनिटं स्वतःला द्यायचं आहे आणि हे योगासन करायचे। अगदी सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते, सोपेच आहेत ऍक्च्युअली आणि तुम्ही करू शकता। जर सुरुवात करूया व्हिडिओला। पहिले तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त वेळ न घालवता। पहिले आपल्याला उठल्याबरोबर या पोझिशन मध्ये यायचं, जस्ट इथे। आता हे तिथली आसन बटरफ्लाय पोझिशन, इथे पाठ कंबर सरळ ठेवायची आणि हाताला पूर्ण स्ट्रेट आणि नॉर्मल इथे आपल्याला ब्रीथ इन ब्रीथ आउट म्हणजे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे। नॉर्मल मध्ये आपण घेतो तसाच, आणि हे कंटिन्युअसली तुम्हाला करायचं। हे एकच आसन 5 मिनिटं जस्ट याच पोझिशन मध्ये करायचे। बॉडीला ढिलं सोडून किंवा कसंही असं नाही करायचं, ठीक आहे। हीच पोझिशन ठेवायची आणि हे सुरुवातीलाच या आसन पासून सुरुवात करायची कंटिन्युअसली 5 मिनिटं किंवा 4 मिनिटं। सुरुवातीला तुम्ही 2-3 मिनिटापासूनच सुरुवात करू शकता। जस्ट हेवी मांड्या असतील तर तुम्ही 2 मिनिटं पण करू शकता या पोझिशनला। आता खूप जास्त हेवी मांड्या जर असतील तर त्यांनी तुम्हाला इथपर्यंत किंवा पोट खूप असेल तर तुमचं पोटापर्यंत म्हणजे पायापर्यंत हात पोहोचत नाहीये, तिथपर्यंतही पोहोचत नाहीये पोटामुळे, तुम्ही या पोझिशनला करायचं, ठीक आहे। या पोझिशनला तुम्ही इझी मध्ये करू शकता आणि तुमचा मांड्यांचा आणि खालच्या पोटाचा फॅट पण तुम्ही कमी करू शकता। कंटिन्युअसली 5 मिनिटं करत राहायचं। हे झालं आपलं 5 मिनिटं आसन कंप्लीट, ठीक आहे। आता नेक्स्ट आसन करण्यासाठी आपल्याला या पोझिशन मध्ये यायचं, थोडंसं या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे आपल्याला मलासन मध्ये बसायचंय। आता तुम्हाला बसताच येत नाही, तुम्ही या पोझिशनला असं बसायचं, कारण की तुमचा जर लोअर बॉडीचा फॅट जास्त असेल तर तुम्हाला बसता येणार नाही, म्हणून तुम्ही या पोझिशनला इथे या पोझिशनला तुम्ही असं या पोझिशनला तुम्ही बसू शकता, जस्ट तुमचा लोअर बॉडीचा फॅट जास्त असेल तर। आता तुम्ही नेक्स्ट तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही या पोझिशनला यायचं। जस्ट या पोझिशनला एक हाताला इथे लॉक करायचं, आपल्या अल्बोजला आपल्या गुडघ्यांच्या कोण्यामध्ये लॉक करायचं आणि दुसऱ्या हाताला देखील सेम पोझिशन आणि इथे नमस्कार पोझिशन मधून या पोझिशनला आपल्याला 2-2 मिनिटं याच पोझिशन मध्ये बसायचं आणि ब्रेक घ्यायचा। वापस तुम्ही या पोझिशन मध्ये 2-2 मिनिटं, असं तुम्हाला 5-6 मिनिटं हे आसन कंटिन्युअसली करायचं। 2 मिनिटं करायचं, ब्रेक घ्यायचा 20 सेकंदाचा आणि वापस रिलॅक्स करायचं। वापस तुम्ही या आसन मध्ये येऊन वापस ब्रेक घ्यायचा 20 सेकंद। तर असं 3दा तुम्ही हे आसन करायचं। आता नॉर्मली तुम्हाला या पोझिशनला यायचं, पायाला अंतर करून द्यायचं, हाताची अशी घट्ट मुठ्ठी करायची आणि उजव्या पायापासून सुरुवात करायचं तुम्हाला चक्की आसन या पोझिशनला। 1 2 3। आता माझी पद्धत अशी आहे बटरफ्लाय दाखवण्याची, माझ्या स्टुडंटला देखील। आता इथे खूप व्हिडिओज पण आहेत आणि खूप जण काय करतात, बटरफ्लाय करताना या पोझिशनला इथपर्यंत तर ठीक येतात, पण इथपर्यंत आले की असं हाताला फोल्ड करतात, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीवरती प्रेशर कमी पडतं, तुमच्या पोटावरती, ठीक आहे। तुम्ही या पोझिशनला जर केलात तुम्हाला जास्त प्रेशर येणार तुमच्या हिप्स वरती, तुमच्या खालच्या पोटावरती, म्हणून तुम्हाला हीच पोझिशन कंटिन्युअसली ठेवायची। 7 8 9
and 10. आता रिलॅक्स राऊंड वापस दुसऱ्या डाव्या पायापासून सुरुवात करायची. 1 2. तुम्ही पण ही गोष्ट नोटीस करा, इथे हात फोल्ड केल्याने तुम्हाला प्रेशर जास्त दाब येतोय का स्ट्रेट मध्ये हात नेल्यावरती. 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. जस्ट तुम्हाला फक्त या 3 एक्सरसाइज डेली करायच्या. सकाळी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे. जस्ट तुम्ही डॉक्टरकडे जर जाऊन खूप औषधी गोळ्या पण घेत असताल ना, तरी पण तुम्हाला घ्यायचं काम पडणार नाही. तुम्ही हे 3 आसन 1 महिनाभरच करून बघा. रिझल्ट तुम्हाला 15 दिवसातच दिसेल. तर कामाचा व्हिडिओ शेअर करा. कोणालाही असा प्रॉब्लेम असेल तर त्यांनाही शेअर करा, तर कामाचा आहे तर फायदा हा भेटेल असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका, चॅनलवरती कोणी करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त मस्त राहायचं, हेल्दी राहायचं.